म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोच आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण नेहमी असं म्हणतो की शिकण्याला वयाची गरज असत नाही, बरोबरच आहे, पण तसंच शिकवण्याला सुद्धा वयाचं बंधन नसतं। मग ते शिकवणं शैक्षणिक असेल, कधी कधी घरातल्या परंपरा असतील, कधी कलाकुसर असेल, तर कधी खाण्याचे पदार्थ असतील। असंच शिकणं आणि शिकवणं गेली कैक वर्ष कायम ठेवले बोरिवली पश्चिम भागात राहणाऱ्या राणे काकू आणि त्यांच्या सासूबाईंनी। चला जाऊयात त्यांच्याकडे, गप्पा मारूयात आणि त्यांच्याचकडनं पाहूयात तुमच्यासाठी त्यांनी एकमेकांना शिकवलेल्या रेसिपीज। चला, आपल्यासोबत आहेत राणे कुटुंबीय, राणे काका, काकू आणि त्यांच्या सासूबाई। आपण या तिघांशी गप्पा मारूयात आणि मग रेसिपीजकडे बोलूयात। नमस्कार तुम्हा तिघांनाही, तुमच्या तिघांचं आजच्या आम्ही सारे खवय्येच्या आपल्या भागात खूप मनापासून स्वागत। धन्यवाद। कसे आहात तुम्ही? मस्त, छान। काय तुमचं संपूर्ण नाव? माझं नाव सोनेहा उमेश राणे। बरं, आपण काही सर्व्हिस करता? मी सर्व्हिसने हाऊस वाईफ आहे। बरं, घरी असता? घरी असते। कोण कोण असतं घरी? घरी माझे मिस्टर, माझ्या सासूबाई आणि माझ्या 2 जुळ्या मुली। अरे वा, काय करतात त्या? पूजा आणि पूर्वा। पूजा आणि पूर्वा, वा, नावही फार छान ठेवली आहे। हा, दोघी आता 12वी झाल्या आहेत। बरं, एकीने लॉला ऍडमिशन घेतलंय आणि एक इकॉनॉमिक्स घेऊन BA करणार साठे कॉलेजला। अच्छा, मग ही त्यांचे जे मार्ग आहे ते त्यांचं त्यांनी निवडले? त्यांचं त्यांनी ठरवलं। व्हेरी गुड। आणि काका काय करतात? काका माझगाव डॉक मध्ये वेल्डर आहेत। बरं, म्हणजे रोज सकाळी लोकलचा प्रवास आहे? सकाळी, हो। किती वाजता निघायला लागतं? 5:30ला निघतात। 5:30ला निघतात? 5:30, 5:45। आणि मग तेवढ्या सकाळी डबा तयार करून द्यायला लागतो। मग आता घरी 2 मुली त्यांच्या कॉलेजला, काका त्यांच्या ऑफिसला, तुम्ही आणि आजी दोघी जणी घरी। काय विरंगुळा असतो तुमच्या दोघींचा? मला खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं काय काय करायला आवडतं। वेगवेगळ्या प्रकारचं बाहेर जाऊन काय काय आणून काय काय गोष्टी करायला आवडतात। बरोबर, म्हणजे विकत आणण्यापेक्षा होममेड करण्याकडे माझा जास्त दृष्टिकोन असतो। बरोबर, मला ह्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ शिकवले आहेत, आजींनी, सासूबाईंनी। बरं, माझं लग्न झालं तेव्हा मी 10वी झाले होते। बरं, त्याच्यानंतर मी BA केलं। त्याच्यानंतर मी बॉम्बे युनिव्हर्सिटीला MA केलं 2 वर्ष। उत्तम शिक्षण झालंय सुनबाईंचं। तिला आवड होती ना, म्हणून मग म्हटलं शिकतेस तर शिकतो। क्या बात आहे। म्हणजे एकंदरीत तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या शिक्षणात असेल किंवा कौटुंबिक निर्णयांमध्ये असेल, माईंचा फार मोठा वाटा आहे, प्रश्नच नाही, हो की नाही? आणि असं असणं फार महत्वाचं असतं। मग आता जरा माईंकडे बोलूया। माई नमस्कार, तुम्ही एवढं छान यांना वेगवेगळे निर्णय आयुष्यात घ्यायला मदत केलीत, सुनबाईंना शिक्षणाला प्रोत्साहन लग्न झाल्यानंतर दिलं, हे फार महत्वाचं असतं। आता हल्ली ते कॉमन झालं, पण तेव्हा जेव्हा तुमचं लग्न झालं असेल, काय याच्या मागे तुमचा विचार होता? काय नाही, मला शिक्षण मिळालं नाही, निदान हिला तरी शिकू दे। तिची आवड होती शिकायची, म्हणून म्हटलं जा तू शिक, तुझी इच्छा आहे ना तर शिक तू। मग तिला अडवायचं कशाला आपण? क्या बात आहे। मला काय वाटतं माहिती का, की अशी माणसं घरात असणं तर महत्वाचं असतंच, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी येतात, पण त्यांच्याकडनं ते आपण स्वतः घेऊन त्याचं अनुकरण करणं, ते स्वतःहून करणं हे जास्ती महत्वाचं असतं। आणि तिने ते घेतलं, हे महत्वाचं, हो की नाही? सर, तुमच्याकडे आता मला यायचंय। तुमच्या आई आणि तुमच्या पत्नीचं एवढं छान नातं आहे, जे कुठल्याही घरासाठी फार पोषक असतं। या नात्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, काय माहितीये, याच्यामध्ये आईची भूमिका आहे ती आईच्या ह्याच्यात ठेवायची आणि बायकोची भूमिका बायकोच्या ह्याच्यात ठेवायची। बरं, त्याच्यामध्ये पडलं तो माल पडतो। अच्छा, या दोन्ही गोष्टी सेपरेट ठेवायची त्या, बरोबर, त्याच्यामुळे मग ते होतं। बरोबर, यशस्वी संसाराचं फार मोठं सूत्र आहे बरं का, काकांनी सांगितलेलं आता, काळजीपूर्वक ऐका। बरं, पण मला खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन, तुमच्याशी गप्पा मारून, ही सगळी सजावट पाहून। आणि अजूनही आता आपल्या पुढे गप्पा होतीलच रेसिपी करताना। घरात एरवी काय खायला आवडतं, व्हेज की नॉनव्हेज? व्हेज, सगळं व्हेज। व्हेज म्हणजे ह्या व्हेज आहे, त्यामुळे आम्ही बऱ्याच गोड पदार्थ वगैरे करतो। मच्छी मला फार आवडते, मग मी कधीतरी आणून आपली करते। बरं, पण विशेष म्हणजे जास्त करून व्हेजच असतं। अच्छा, मोस्टली व्हेज खाता। आणि मग तुमच्या मुलींना?
मुलींना नॉनव्हेज आवडतं. नॉनव्हेज जास्त आवडतं. non-veg पण आजी तुम्ही अजूनही व्हेज खाता? बर, पूर्ण व्हेजिटेरियन. अच्छा बर. मग आज जे आमच्यासाठी करणार आहात ते व्हेजच व्हेजच आहे. व्हेरी गुड. चला मग आपण आता लगेचच रेसिपीकडे बोलूया. चालेल? चला. पण एक अट आहे बरं का, तिकडे आपल्याला खूप छान गप्पा मारत ते सगळं करायला हो 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 चालेल ना आजी? हो चालेल. चला, राणे कुटुंबांशी एवढ्या छान गप्पा झालेल्या आहेत. आता आपण लगेचच वळूयात रेसिपीजकडे. नेहाताई त्यांच्या सासूबाई आपल्या सोबत आहेत. एवढ्या छान गप्पा तुमच्या कुटुंबाशी आपल्या झालेल्या आहेत आणि आता आपल्याला रेसिपी करायची आहे. तयार ना आजी? हो हो. व्हेरी गुड. पहिली रेसिपी कोण करणार आहे? पहिली सुनबाई करणार. सुनबाई करणार आहे. पहिला मान सुनबाईंचा, नेहाताईंचा. काय या रेसिपीचं नाव आहे? कोळीताच्या पिठाच्या वड्याचं कालवण, आमटी. कोळीताच्या पिठाच्या वड्यांची आमटी. बर. ही आमटी कोणी शिकवली तुम्हाला? हा आमचा मालवणी पारंपरिक पदार्थ आहे. बर. आणि ह्याने एकदा तो केला होता तर मला खूप आवडलेला. आणि मग तुम्ही शिकलात? मी शिकले. वा. आता त्यांच्या हातचा आवडतो की नाही तुम्हाला? आवडतं ना? व्हेरी गुड. चला मग या आमटीसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. कुळीत पीठ, कांदा, लसूण, जिरं राई, खोबऱ्याचं वाटण, बरोबर, धने जिरे पावडर, हळद, तिखट आणि हा आमचा मालवणी मसाला. बर. आणि मीठ. कोळीताच्या पिठाच्या वड्यांची आमटीसाठी काय लागणारं साहित्य ते आपण पाहिलं. त्याच्यामध्ये हा तुमचा मालवणी मसाला म्हणजे घरी केलाय? हा आम्ही घरी करतो. अरे वा. मसाल्याचे सगळे पदार्थ घरी होतात? घरी होतात. व्हेरी गुड. आणि हे खोबऱ्याचं वाटण म्हणजे नेमकं काय काय याच्यात? याच्यामध्ये ओलं खोबरं आहे, सुकं खोबरं आहे. बर. ते प्रथम चांगलं खमंग भाजायचं. बरं. त्याच्यानंतर कांदा, आलं आणि लसूण ते भाजायचं. नंतर मग ते एकत्र वाटायचं, मिक्सर मधून वाटून घ्यायचं. ओलं आणि सुकं खोबरं शिवाय कांदा, आलं आणि लसूण आणि याचं एकत्र मिक्सर मधनं केलेलं वाटण, असं हे साहित्य आहे वड्यांच्या आमटीसाठी लागणार. चला, किती वेळ लागतो याच्या कृतीला? थोडा वेळ लागतो. थोडाच वेळ लागतो. आणि आता आपण पाहणार आहोत कोळीताच्या पिठाच्या वड्यांची आमटी. बरोबर. नाव आता मला पाठ झालेलं आहे. आता आपण कृती करू शकतो. काय करायचं सुरुवातीला? प्रथम आधी गॅस पेटवूया. बरं घ्या, पॅन आपण ठेवलाय. पुढे तेल घालायचं. तेल घालायचं. बर. आपण आधी थोडं जास्त लागेल कारण ते पिठलं. नाही, आधी आपण काय आमटी करतोय का त्या वड्या करतो? आधी वड्या करतो. आधी वड्या करायच्या आणि मग त्या आमटीत सोडायच्या. बरं, ठीक आहे. आमटीत सोडायच्या. ठीक आहे. पुढे कांदा, लसूण, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि लसूण अशी बारीक तुकडे करून घ्यायचे. बर. पुरेत का? पुरे. कांदा लसूण परतून घ्यायचं का? हा. बर. पुढे काय करायचं? ह्याच्यात पाणी घालायचं. बर. अजून आपण कुठला मसाला ऍड नाही केलाय? नाही. आधी पाणी घालायचं. बर. बस. आता ह्याच्यात हळद, धने जिरे पूड, बर, मिरची पावडर, बर, आणि मीठ. आता याला उकळी आली ना की ते पीठ घालायचं. बर. मग त्याचा एक घट्ट गोळा तयार. हा, घट्ट गोळा तयार होतो. आणि मग त्याच्या वड्या करायच्या का? त्याच्या ताटात तेल लावून बर वड्या थापायच्या. बर. त्याला आधी वाफ येऊ द्यायची का? हा. बर, ठीक आहे. म्हणजे आपल्याला उकळलेलं आहे, आता पीठ घालावं लागेल. या कोळीताचं पीठ. खमंग वास येतोय. खूप छान लागतं. बरोबर. आता ह्याचं चांगलं असं ना एकजीव करायचं. हे बरं, मिक्स करून घ्यायचं आणि त्याला एक दमदार वाफ द्यायची. बरं. अजून पाणी घालायची गरज नाही? नाही, पाणी नाही घालायचं त्याच्यात. आता हे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. पुढे काय करायचं? आता याला एक दमदार वाफ द्यायची. बरं. वाफ दिल्याच्या नंतर मग त्याच्या वड्या करायच्या. दमदार वाफ दिल्यानंतर आता हे मिश्रण जेव्हा त्याला वाफ येईल मग आपण वड्या पाडू. पण त्या वड्या नेमक्या कशा? प्लेट मध्ये ताटाला तेल लावायचं आणि मग हे सगळं मिश्रण त्याला चांगलं थापायचं. थापल्याच्या नंतर थोड्या वेळाने ते जरा सुकेल मग मी त्याच्या सुरीने त्याच्या वड्या पाडायच्या. म्हणजे ते गार होऊ द्यायचं आणि मग त्याच्या वड्या पाडायच्या. व्हेरी गुड. म्हणजे कळलं का तुम्हाला? कोळीताच्या पिठाचं आम्ही मिश्रण तयार केलं, त्या आधी छान घट्टसर करून घेतलं. आता त्याला वाफ येऊ देऊयात. ती वाफ आली की मग ताटाला तेल लावून ते गार करून घेऊन मग वड्या पाडूयात. बरोबर. चला मग या वड्या पाडून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूया. कोळीताच्या पिठाच्या मिश्रणाला आपण वाफ आणली, ते थंड झालं, त्याच्या वड्याही पाडल्या. आता खाल्ल्या तरी चालतात? हो. असेही चांगलं लागत असेल. बघा ना खाऊन. नाही, आपण नंतरच खाऊया ना, कारण त्याची आमटी करून घेऊयात आपण. चालेल. पुढे काय करायला लागतं? आता तेल तापलंय. पुढे काय? आता जिरं राईची फोडणी. बस. त्याच्यानंतर लसूण, जे साहित्य मग अशी आपण वड्या करायला वापरलं ते सगळं इकडे. नंतर
बर. आता ते वाटण आहे ना ते याच्यात घाला. त्याच्यामध्ये खोबरं आहे, कांदा आहे, लसूण आहे आणि आलंही आहे ना. आलंही आहे. बर. थोडं ठेवा. बर. किती लागते ते बघते मी. बर. अंदाज घ्या. हा. आता आमचा मालवणी मसाला जो घरी केलेला आहे, तो घरी केलेला मालवणी स्पेशल मसाला. पुरे का? आणि घाला. बापरे, हा. तिखट होईल ना फार ते? नाही होणार. नाही होणार. नाही. बरं. हळद आता घेऊ चमचा. हो घ्या ना. तेलामध्ये हे सगळंच आपण परतून घेऊ. चांगलं परतून घ्यायचं. बर. पुढे आता मीठ. बर. पुरे का? पुरे. आता पाणी बघा तुमच्या अंदाजानुसार घाला. ते थोडं जास्त घालायचं पाणी याच्यात. बर. आमटी सारखं जरा सुरसुरीत असं बरोबर व्हायला पाहिजे. आता याला चांगली उकळी यायला द्यायची. उकळी आली की मग वड्या सोडायच्या. मग त्याच्यात वड्या सोडायच्या. बर. गॅस मोठा करू. हा. आता याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. काय करायचं पुढे? आता एक एक कोडी त्याच्यात सोडायची. आणि मग आपल्या कोळीथाच्या पिठाच्या वड्यांची आमटी तयार. बरोबर. हो. फॅन्टास्टिक. आणि याच्यावरती समजा अशी आपण छान कोथिंबीर घातली तर तरी पण छान लागेल. किती कळायला लागले मला. आता एक काम करा, ही रेसिपी तुम्हाला कळण्यासाठी पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. कुळथाच्या पिठाच्या वड्यांची आमटी बनवण्याकरता लागणारं साहित्य: कुळथाचं पीठ, कांदा, लसूण, जिरं, मोहरी, खोबऱ्याचं वाटण, धणे जिरं पावडर, हळद, तिखट, मालवणी मसाला आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं लसूण घालून तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतून घ्यावं. त्यात पाणी घालून त्यामध्ये हळद, धणे जिरं पूड, मसाला आणि मीठ घालून एकत्र करून उकळी आल्यावर त्यामध्ये कुळथाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं आणि घट्ट झाल्यावर त्यावर झाकण ठेवून एक वाफ द्यावी. वाफ आलेलं मिश्रण थंड करून एका ताटावर पसरून त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. आमटी तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण आणि कांदा घालून परतून घ्यावं. त्यामध्ये खोबऱ्याचे वाटण, मालवणी मसाला, हळद, मीठ आणि पाणी घालून सर्व एकत्र करून एक उकळी घ्यावी. उकळी झाल्यावर त्यामध्ये कुळथाच्या वड्या सोडाव्यात आणि डिश सर्व्ह करावी. कोळीथाच्या वड्यांच्या आमटी नंतर आता आपल्याला दुसरा पदार्थ पाहायचा आहे. तो कोण करणार? मी करणार. तुम्ही करणार ना. काय या पदार्थाचं नाव आहे? पंचरस पराठा. पंचरस पराठा. म्हणजे 5 वेगवेगळ्या चवी आहेत काय पराठ्यामध्ये? क्या बात आहे. मग या पराठ्यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. गव्हाचं पीठ, बर, चण्याचं पीठ एकत्र मळून घेतलं. त्याच्यात जरा तेल टाकायचं, मीठ टाकायचं आणि मळून ठेवायचं. बर. नंतर गाजर उकडून घ्यायचं, रताळं उकडून घ्यायचं, बटाटा उकडून घ्यायचा. बर. मक्याचे दाणे ते पण उकडूनच घ्यायचे. बर. वाटाणे, लिंबू, धण्याची पावडर, कोथिंबीर, आलं आणि मिरची आणि मीठ. बर. हे आपल्याला त्या पंचरत्न काय नाव म्हणाल? पंचरस पराठा. पंचरत्न नाही, पंचरस पराठासाठी लागणारं साहित्य. यातलं आपण गाजर, रताळ आणि बटाटा हे सगळं उकडूनच घेतलंय. हा, उकडूनच घेतलंय. कॉर्न पण आणि हे पण. आणि हे कशाचं कणिक म्हणून घेतलंय म्हणाला? हे गव्हाचं पीठ, बरं, चण्याचं पीठ, त्याच्यात थोडं तेल टाकायचं, बर, मीठ टाकायचं आणि ते मळून घ्यायचं. अच्छा, म्हणजे आपण एरवी जी पोळ्या करण्यासाठी कणिक मळतो तसंच, फक्त त्याच्यामध्ये चण्याचं पीठ आहे. बरं, कळलं का तुम्हाला आता साहित्य काय लागणार आहे? या पंचरत्न पराठ्याकडे काय? पंचरस पराठ्याकडे आपण जाऊयात. मी नावही तोपर्यंत पाठ करतो. आणि आता आपण करणार आहोत पराठा, ज्याला आपण म्हणतोय पंचरस पराठा. मला आता नाव पाठ झालेलं आहे, हो की हो? आता आपल्याला कृती करायची. काय करायला लागतं आधी? आधी मक्याचे दाणे घाला त्या बोल मध्ये. आपण 2 बोल घेतले. हो, बरं. मक्याचे दाणे ह्याच्यात, वाटाणे टाका. हे सगळं उकडून घेतलंय. उकडून घेताना काही मीठ वगैरे घातलंय का त्याच्यात? नाही, काहीच नाही. पुढे हे धण्याची जिऱ्याची पावडर. धण्या जिऱ्याची पावडर कशात घालायची? ह्याच्यातच घाला. त्याच्यातच टाका. पुरे का? आणखी अजून पुरे. आता बटाटा. हा कशात? ह्याच्यातच. ह्याच्यातच घाला. नक्की ना? हो हो हो. रताळ त्याच्यातच. बर. गाजर सगळं उकडून घेतलेलं आहे. सगळं उकडून घेतलंय. आता हे सगळं मिक्सरला मीठ टाका.
पुरे. हा, आणि हे आलं मिरची याच्यात टाका. बर. कारण ही बारीक वाटली पाहिजे. बर. आणि हे जास्त बारीक वाटता नाही. पुरे इतकं. या दोन्हीचे आपल्याला वाटणच करायचंय. वाटणच. पण मग वेगवेगळं का करायचंय? कारण हे जास्त बारीक होणार आणि हे जाडच राहणार. बर. म्हणजे ह्याच्यात ते चांगलं मिळून येणार नाही आणि जास्त बारीक ह्याला चालत नाही. बर. म्हणून कळलं का तुम्हाला? आपल्याला एक जरा बारीक सर हवंय आणि एक जरा जाड सर हवंय. बरोबर. त्याच्यामुळे दोन्ही आपण वेगवेगळं वाटून घेऊयात. ते वाटून झालं की मग पुढच्या कृतीकडे वळूयात. जे 2 वाटण आपल्याला तयार करायचे होते ते आपण करून घेतले. एक मिरचीचं आणि आल्याचं हे आपण वेगळं ठेवूयात. आणि इथे दुसरं वाटण आहे ज्याच्यामध्ये उरलेल्या सगळ्या आपण भाज्या घातलेल्या. बरोबर. चला पुढे काय करायचं? ते हे मिरचीचं वाटण आहे थोडं, ते आत मिक्स करायचं. ह्याच्यात मिक्स करायचं. मग आपण ह्याच्यात घेऊयात का? हो, त्याच्यात घ्या. ठीक. आणि ह्याच्यामध्ये मिरची आणि आल्याचं वाटण अर्ध घाला. बघा बरं. कोथिंबीर घाला. पुरे इतकं? कोथिंबीर किती लागणार आहे? पुरे. आता एकत्र करा, मिक्स करून घ्यायचं. घ्या. हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. हो. दोन्ही वाटण आपण एकत्र केली, त्यात कोथिंबीर घातली. पुढे काय? पुढे हे भिजवलेलं पीठ आहे ना, त्याच्यामध्ये गव्हाचं आणखी चण्याचं. बरोबर. त्याच्यात थोडं तेल घातलं, मीठ घातलं आणि ते मळून घेतलं. आता त्याच्या लहान लहान पुऱ्या करायच्या. घ्या. करता येतील का सुनबाईंना सांगू? चालेल. करता येतील ना? तुम्हाला जर अवघड वाटलं तर लगेच सांगते मी. हा सांगा, म्हणजे लगेच आपण सुनबाईंकडे काम सुपूर्द करू आणि उरलेलं काम त्या करतील. हो की नाही? भाजायला तिलाच सांगते मी. हा, हे ठरलेलं आहे म्हणजे आजींचं. मी जाणार, मग सुनबाईंनी करायचं. बर. वा. आता ह्या अशा किती पुऱ्या लाटून घ्यायच्या आपल्याला? आता ह्याच्या होतील तेवढ्या. बर. ठीक. आपण एक काम करूया, सध्या 2च लाटून घेऊयात आणि मग पुढच्या लाटूया. चालेल? चालेल. ठीक. तोपर्यंत तवा लावून घेऊया का? हो, गरम होईल. बरोबर. आता आपण या लाटलेल्या पुऱ्यांमध्ये ते सारण भरायचं. बर. दुसरी पुरी आपण त्याच्यावरती ठेवली आणि दाबून घेतलं. बाजूने बंद करायचं म्हणजे ते बाहेर येऊ नये. ठीक आहे. आणि त्याच्या आतमध्ये हे सारण भरायचं. वा. आणि आता थोडं तेल घ्या. आता आपण ही पुरी त्याच्यावरती टाकली तव्यावरती. किती वेळ लागेल? 3-4 मिनिटं लागतील. 3-4 मिनिटं लागतील. तुम्ही जर आता इथे असता तर तुम्हाला जाणवलं असतं की किती खमंग त्याचा सुगंध दरवळतोय. तुम्ही एक काम करा, पंचरस पराठ्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पटकन येऊन घ्या आणि करून पहा. पंचरस पराठा बनवण्याकरता लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, चण्याचं पीठ, तेल आणि मीठ घालून मळून घेतलेला पराठ्याचा गोळा, उकडलेलं गाजर, उकडलेले रताळं, उकडलेला बटाटा, वाफवलेले मक्याचे दाणे, वाफवलेले मटार, लिंबू, धणाजिरं पावडर, कोथिंबीर, आलं, मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका मोठ्या वाडग्यात वाफवलेले मक्याचे दाणे, वाफवलेले मटार, धणेजिरं पावडर, उकडलेले बटाटे, उकडलेले रताळं, उकडलेलं गाजर आणि मीठ घालून मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावं. त्यानंतर दुसऱ्या वाडग्यात हिरवी मिरची आणि आलं घालून थोडं जाडसर वाटून घ्यावं. एका रिकाम्या वाडग्यामध्ये भाज्यांचे वाटलेले मिश्रण, त्यामध्ये मिरचीचं जाडसर वाटण आणि कोथिंबीर घालून सर्व एकजीव करून घ्यावं. मळलेल्या पिठाचे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. एका पुरीवर भाजी मिरचीचे वाटण असलेले एकत्र मिश्रण घालून त्यावर दुसरी पुरी ठेवून दोन्ही पुऱ्यांच्या कडा बंद करून घ्याव्यात. गरम तव्यावर तेल घालून त्यावर पुऱ्यांचा तयार केलेला पराठा खरपूस भाजून घ्यावा आणि सर्व्ह करावा. नेहाताई राणे आणि त्यांच्या सासूबाईंकडे आज आपण आलो आणि त्यांनी 2 खूप छान, खूप वेगळे पदार्थ आपल्यासाठी केले. मजा आली मला. तुम्हाला कसं वाटलं? खूप मजा आली. खरं सांगा. खरंच खूप मजा आली. हो ना? हो. कसा होता तुमच्यासाठी हा अनुभव? खूप छान होता. नाही, कारण काय, तुम्ही लग्न झाल्यानंतर तुमच्या शिक्षणासाठी, निर्णयांसाठी तुमच्या सासूबाईंनी प्रोत्साहन दिलं आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना ज्यांना वेगवेगळे पदार्थ करता येतात, ज्यांना त्याची आवड आहे, त्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. हे कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. आवडतं ना? खूपच. मी प्रथम तयार नव्हते, पण आमच्या दळवी मॅडमने मला खूपच प्रोत्साहन दिलं. की का तयार नव्हतात पण मग तुम्ही? धडपण आलं होतं का? धडपण आलं होतं थोडंसं.
की जमेल की नाही मला बोलायला वगैरे, की जमेल की नाही करायला. बरोबर. पण ते मला नाही तू कर, इतकं छान छान करतेस ना, मग काय केलं असतं. त्याने मला खूप प्रोत्साहन दिलं. क्या बात आहे. आणि आजी तुमच्यासाठी कसा होता अनुभव? खरंच छान होता आणि मला पण वेगवेगळं करून दाखवायला मिळालं सगळ्यांना, त्यामुळे मलाही आनंद मिळाला. खूप आनंद झाला हो की नाही. मला पण खूप आनंद झाला आणि खूप वेगळं काहीतरी जाणून घेता आलं तुमच्या दोघींकडनं. आणि इतका आनंद आमच्या प्रेक्षकांना या रेसिपीच्या माध्यमातून दिल्याबद्दल झी मराठीकडनं तुम्हा दोघींना ही प्रेमाची भेटवस्तू. अशाच छान राहा आणि तुम्ही जे ह्यांना नेहमी प्रोत्साहन देता तेही देत राहा आणि त्याचा जो तुम्ही सदुपयोग करता तोही तसाच करत राहा. झी मराठीला धन्यवाद देते मी. धन्यवाद. मी पण तुमचा खूप आभारी आहे. चला, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा, हे सगळं आम्हाला नक्की कळवत जा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. ताईंनी आणि त्यांच्या सासूबाईंनी केलेले हे गरम गरम पराठे आणि वड्यांची आमटी हे दोन्ही तयार आहेत आणि आता आम्ही खायला तयार आहोत. पण काय आहे, त्याआधी आपल्याला एक छानसा फॅमिली फोटो काढायचा आहे. आजी काढूयात का? हो चालेल ना. बघा त्या कॅमेऱ्यात. 1 2 3 स्माइल प्लीज. अप्रतिम. आता लगेचच आपण हे खायला सुरुवात करूयात. खाशील ना तू? तू पण खाशील ना? व्हेरी गुड. चला, आम्ही सगळे तयार आहोत, आम्ही हे खातो. तुम्ही एक काम करा, तुम्ही काय निरोप फक्त आजच्या भागापुरता. आपल्याला भेटायचं परत पुढच्या भागात असे छान छान नवीन नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत एक काम करा, असे पदार्थ तुम्ही घरी ट्राय करा, ते मस्तपैकी खा, स्वस्थ राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये भेटूया पुढच्या भागात. बाय बाय. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात रहावे.